फडणवीस आणि शिंदे असते तर गुंगागुड्डा असं म्हटले असते. राऊतांच्या वक्तव्याने वाद उफाळणार का? नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आपुलकीच्या मराठी लाईव्ह झटके चॅनलमध्ये. बीडचा कायदा व सुरक्षेबाबत विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी मौन बाळगले. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून घडामोडींवर त्यांचे लक्ष आहे, त्यामुळे या विषयावर भाष्य करणे अधिक योग्य ठरले आहे. बीड जिल्ह्यामधील नेते धनंजय मुंडे हे त्यांच्या बाजूला बसले होते आणि त्यांनी समोरच्या माईकचा ताबा घेतला व त्या पत्रकार परिषद गुंडाळून निघून गेल्या. सुनेत्रा वहिनींना जर कोणी गुंगी गुडिया म्हटले असेल आणि त्या जागी एखादा पुरुष मंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस असते तर त्यांना गुंगागुडा असं म्हटलं गेलं असतं. राजकारणात असताना ही टीका सहन केली पाहिजे आणि चुका होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. इंदिरा गांधी यांना ही गुंगी गुडिया असं म्हटलं गेलं होतं, परंतु त्यांनी आपण स्वातंत्र्य विचारांच्या नेत्या आहोत हे सिद्ध करून टाक. सरकारमध्ये अनेक गुंगे गुड्डे आहेत जे अडचणीच्या प्रश्नांवर उत्तर द्यायचे टाळतात, त्यामुळे यात स्त्री पुरुष भेद करणं योग्य नाही. या कोणत्याही स्त्री किंवा पुरुषाचा अपमान नसून घटनात्मक पदावर असताना संयमाने भाष्य करणे गरजेचे असते, असे संजय राऊत म्हणाले. सुनेत्रा वहिनींनी यातून नक्कीच अनुभव घेतला आणि शिकले असतील. गुंगी गुडिया हा शब्द असंसदीय नसून नेहमीचा वाक्यप्रचाराचा आहे. त्यांनी या विषयाकडे वैयक्तिक न पाहता उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारीने पाहिले पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हणाले. संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं म्हणणं काय? कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करा.